जन्मी आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देव चक्रवारी देवी तुझी चरणी जन्मी नामा म्हणे आम्ही पायिक तुकाचे नामा म्हणे आम्ही पायिक तुकाचे धारक नामाची तुझी देवा भक्ती प्रेम सुख देऊन चक्रवाणी देवी आपली चरणी जन्मी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊन चक्रवाणी देवी आपली चरणी माता केशी राजा पेची विनमणी मस्तक चरण ठेवी तसे देहा सोला भरती ठाई चित्त तुझी पावसुदामी जन्म जन्म्या विंदोली भक्ती देवी तुझी प्राप्ती झाली देवा प्राप्त स्थळी कीर्तन सेवे करता घेतलेला आपण भक्त संत श्रेष्ठ पंढररायाचे प्रेम भांडारे असणारे संत स्वामी नामदेव महाराज या भागातून भगवान आणि नामदेव यांचा संवाद भगवंताने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या अनुदातून नामदेव देतात देवा भगवंताच्या प्राप्तीविषयी भगवंताने स्वतः नामदेवाने विचार नामदेवा जपी तपी ध्यानी संन्यासी योगी ज्ञानी यांना न प्राप्त होणारा मी परमात्मा असणारा कुणाने न मिळणारा परमात्मा कोणाच्या ध्यानात सुद्धा स्वप्नात सुद्धा मी जात नाही ज्ञानोबा म्हणतात योग्याची माणसे मरणीच आहे त्यांची मनात सुद्धा मी जात नाही मन ओलांडून जातो कोणाला कधी न मिळणारा परमात्मा पण प्रत्यक्षात ज्या बरोबर ज्या समोर उभा राहून तुला प्राप्त कसा झाला त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना नामदेव म्हणतात देवा तू जरी अप्राप्य असला कोणाला जरी न मिळाला असला जप करून ध्यान करून धारणा करून समाधी लावून अनेक प्रकारे देवाला प्राप्त करणे चार युगामध्ये चार प्रकार सांगितले होते ध्यायित विष्णू त्रेतायामध्ये तमोगही द्वापारे परिचर्यायाम कल्पत हरिकीर्तन चार युगामध्ये चार साधन जरी भगवंताच्या प्राप्तीकडे सांगितले असेल तरी सुद्धा कठीण आहे भगवान प्राप्त होणं कठीण आहे भगवान प्राप्त होणं कठीण असल्यामुळे नामदेवाला म्हणतात बाबा तुला सहजासहजी प्राप्त होणं कसा काय झालं पहिल्या युगामध्ये जरी अवघड जरी असलं साधन तर युगानुग वर्षानुवर्ष त्याला हजारो लाखो वर्ष आयुष्य होतं आणि ते प्राप्त करून योग साधना साधून करून मग भगवंताची प्राप्ती करायची होती फार अवघड होतं योगाच्या वाटा जे निघाले का सुवटा दया दुःखाचा चिवटा भगवता योग योग यात सगळं जरी करत बसलं तरी त्या भगवंताची दुर्लभ असणारे पाय भगवंताची प्राप्ती फार कठीण असणारी आणि फार कठीण असल्यामुळं नामदेवाला म्हणतात तुम्ही कठीण आहे मी न मिळणार परमात्मा तुला प्राप्त झालो नामदेव म्हणतात तुम्हाला असा तसा प्राप्त झाला नाही मग त्याच्याकरता आम्ही कारण भगवाना एकाच गोष्टीने प्राप्त होतो दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही गोष्टीने प्राप्त होत नाही भगवंताला जर प्राप्त करायला झाला असेल तर ती भक्ती करावी लागते त्या भक्ती एकदा का तो प्राप्त झाला ज्ञानोबा म्हणतात जसं आपल्याला पाहिजे तसा तो भगवान आपल्या हातामध्ये राहतो कळ कळे आवळे तैसा भाव
करतळ्यावळे तैसा हरी यामन म्हणतात परमात्मा प्राप्त करायला असेल फक्त एकच बळ त्याला लागतं, ते म्हणजे भक्तीचं बळ, भावाचं बळ. अन्यथा कुठलंही सत्याचं बळ चालत नाही, मनुष्याचं बळ चालत नाही, पैशाचं बळ चालत नाही, कुठल्याही प्रकारचं बळ त्याच्यापाशी चालत नाही. पण भक्तीचं बळ मात्र या भगवंताला आपलंच करून टाकतो, अंकित करून टाकतो. कारण तो परमात्मा त्या भक्ती पुढं, त्या भक्तीच्या प्रेमा पुढं भगवान स्वतः सांगतो मी लाचावला जातो. अत्यंत दीनवाना होऊन त्या भक्ती प्राप्त करण्याकरता, त्या भक्ती सुखाचं प्रेम प्राप्त करण्याकरता वेळा भक्ती प्राप्त करण्याकरता भगवान नाचावा जातो, लीनवान होतो. भगवंताच्या भक्ती करता अहोरात्र
प्रेम प्राप्त करण्याकरता त्या भगवंतांपाशी येतो. क्षणभरी निवडिता काकुळती येतो हरी, क्षणभरी निवडिता. त्याला बाजूला जरी केलं थोडस तरी तो भगवान तो काकुळती येतो. अरे माझी काय कृती मला ह्या प्रेम रसापासून, त्या प्रेमापासून, या सुखापासून मला तुम्ही वेगळं करताय, त्या भक्ती प्राप्त करण्यापासून मला वेगळं करताय. ते काकुळतेला येतो, दीनवान होतो, लाचावतो. कशामुळं? भक्तीमुळं. आणि तीच भक्ती नामदेवाने आपल्या आयुष्यामध्ये दिली होती मला. ती भक्ती प्राप्त करण्याकरता ती भक्ताचा मार्ग, भक्तीचा मार्ग स्वतः नामदेवाला त्या ठिकाणी त्यांच्या आई साहेब म्हणजे भक्ती ही त्यांची आई होती. माता भक्ती भेटली बरवंत, माता भक्ती भेटली बरवंत. माता भक्ती भेटली बळवंत तिने मार्ग दाविला. चौकटला नामदेव म्हणतात मला मार्ग दाखवणारी माझी आई ही भक्ती रूपी त्या ठिकाणी येऊन तिने मार्ग दाखवला. पण भक्ती 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 म्हणजे काय? भक्ती करणं सोपं आहे का? सोपं नाही, कठीण आहे. भक्ती जरी कठीण असली तरी सुद्धा त्यांनी त्या भक्ती करता या सुखाकारणे शिर करवते धरिले दुर्गे तुडिले माया जावा. किती जरी कठीण असली तरी सुद्धा भक्ती ते कठीण सोळावरील कोळी निवडे तो बळी. सूर्य एखाद्याला भूक लागली, महाराज भूक लागली, भूक लागली, ठीक आहे, पोळे उत्तम प्रकारची पोळी दिली पूर्णाची. मग कुठं आहे? 16 आहे म्हणजे 16 आणि 16 म्हणजे पुरीची भाजी. त्या 16च्या टोकावर माशी सुद्धा चढता येत नव्हती, घरगळत खाली यायची माशी. इतका मऊ असलेला तो सूळ आणि त्या सुळावर पुळी ठेवली म्हणून गेलं. सुळावर माशी चढू शकत नाही, मनुष्य काय करणार? इतकी मऊ सुट्ट्या असते. पण एखादाच विरळायचा कोणी तुका त्यासी
एखादाच असतो भक्ती प्राप्त करणारा, आणि ती भक्ती प्राप्त करत असताना तलवारीच्या धारावर चालावं त्याप्रमाणे ते भक्तीकडे चालतं. कठीण असणारी भक्ती, पण ती कठीण असणारी भक्ती सुद्धा नामदेवांनी प्राप्त करून घेतली होती. त्या भक्तीचा सुगंध इतका झालेला, ती भक्ती प्राप्त करत असताना कठीण जरी असली तरी सुद्धा नामदेवांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती प्राप्त करून घेतली. एका एकच नाही, दोन नाही, अनेक विवाहाचा भक्तनामा जन्मांतरामध्ये ती भक्ती प्राप्त करून घेतली. त्याच भक्तीचा सुगंध इतका वाटला, इतका दरवळा की तो सुगंध प्राप्त करण्याकरता ज्ञानोबाला वेळ आळंदीपर्यंत सुगंध गेला. ज्ञानोबाने वाटू लागलं, अरे ज्या भक्तीच्या जोरावर स्वतः परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी येतो, बसतो, नाचतो, गातो, उड्या मारतो, अशी भक्ती आपण प्राप्त केली पाहिजे. ज्ञानोबासारख्या भक्तांना सुद्धा त्या भक्तीचे हेव वाटू लागला. ती भक्ती प्राप्त करण्याकरता ज्ञानोबाला माहित होतं त्या भक्तीच्या जोरावर नामदेवांनी भगवंताला वाळवंटामध्ये नाचवलं होतं. कुंडलिकासी नामा भाग कीर्तनासी येवनिया पांडुरंग सविता धैयंग. कुंडलिकाच्या पशी नामदेवाचे कीर्तन चालू होतं, आणि ते कीर्तन चालू असताना ती सभा भरलेली महाराज नुसती होती का? त्या सभेमध्ये सगळ्या संतांमध्ये वाळवंटामध्ये पवित्र असणारं वाळवंट नाथराज त्या वाळवंटाला पवित्र म्हणत असताना धन्यचंद्र भागा धन्यवाद धन्यवाद ते समाजात वैष्णवांची सभा गाठली होती महाराज. नुसती नाही, मग त्या सभेमध्ये सगळे संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नाम याची कथा ऐकतात. ती कथा रोज चाललेला सगळ्या संतांचा, कारण नुसती पंढरीत दुमदुमून त्या कीर्तनात संत भार असे देव उभा दिसे संचरणाची शोभा. त्या कीर्तनाची शोभा नामदेव कीर्तन करत होते. त्या कीर्तनामध्ये स्वतः भगवान येऊन असे देव उभा दिसे संचरणाची
शोभा असल्यामुळं भगवान स्वतः उभा येऊन या पांडुरंग सरी धरी आनंद. किती आनंद होतो त्या कीर्तनामध्ये, त्या कीर्तन भक्तीमध्ये. त्या भक्तीचा आनंद तो भगवान आपलं सर्वस्व विसरून, भगवंताला असं वाटत नव्हतं की मी कुणीतरी मोठा आहे, जगाचा मालक आहे, चालक आहे. आपलं सगळं विसरून जाऊन आपुले ते थोर कोण नारायण विसरला. भगवंताची ऐश्वर्य पाहिलं, भगवंताची सत्ता पाहिली. वृक्षाची पान अभिजाची सत्ता, श्वासोश्वास सुद्धा आपण सत्तेने करतो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जनी भगवंताची सत्ता पाहिजे. की देवा जे विश्व निर्मिली महर्षी देवा संस्था केली, 21 स्वर्गातले स्थान केली. सत्ता मात्रे आपुल्या भगवंताची सत्ता पाहिजे. तर सगळ्या चराचरावर सत्ता असते. आणि त्या चराचरावर सत्ता असते तरी वैकुंठाचा मालक असणारा, नायक असणारा, जगदीश परमात्मा असणारा, तर भगवान सगळं विसरून जातो. सगळं विसरून जाऊन आपलं मोठेपणा विसरून जाऊन त्या भगवत भक्ताच्या संत मेळ्यांच्या मांदियाळीमध्ये येऊन कीर्तन भक्तीचा आनंद घेत असतो. तो आनंद घेत असताना घरामध्ये पाहिलं देव वरायले, देव वरायले ज्ञानोबाईच्या हातामध्ये टाळ दिला. टाळवली म्हणा अभंग बोलता जणी म्हणे बोला ज्ञानदेवा, अभंग बोलता कीर्तनी करला. ज्ञानोबाईचा अभंग म्हणाले, टाळा वाजवा लागली, अभंग म्हणताय. आणि त्या अभंगामध्ये भगवान स्वतः ते नाचत होते. मला काय आनंद असेल, मला काय शोभा असेल. आणि त्या आनंदामध्ये भगवान असं काय नाचू लागला, गायनाचे उरे आठवणिया आपल्या छंदामध्ये, आपल्या आवडीमध्ये, प्रेम छंदामध्ये, कीर्तन भक्तीमध्ये स्वतः भगवान त्या भक्तीचा आनंद घेता देवनाचे पांडुरंग सर्व विसरून आठव गेले बाबा. त्या ठिकाणी भगवंताला काही आठवत नव्हतं. मी कोण आहे विसरून जाऊ, सर्वस्व विसरून जाऊन भगवान ते नाचता नाचता भगवंताचा पाय कधी त्या पितांबरामध्ये अडकला, कधी पितांबर पडून पडली ही भगवंताला कळलं. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर समज भगवंताचा पितांबर पडून पडल्याबरोबर साधूया संतांनी देवासी धरले मनगटी, काय हो झाले म्हणून दत्तकदेव ऋषी शिकले महाराज समोर बसले. पटतो कधी महाराज देवाला धरले, देवा जागेवा, देवा जागेवा, देवा दत्त दे कबीरा कशा करता मला झालं.
या क्षणाला कोणत्या प्रेमसुखाचा आनंद प्राप्त करतो काय सांगू तुला, काय भक्तीचा आनंद प्राप्त करतो तुला काय सांगू. कबीर महाराज म्हणजे तुम्हाला सगळं बरोबर आहे, पण परत भगवंत आले मा तुला म्हणी बोलतो परत ते तांबर बांधला आणि असला पूर्ण शेराने बांधला. भगवान परत त्या भक्तीमध्ये त्या भक्तीचा आनंद घेत असताना परत त्यामध्ये मिळून गेली. मला त्या भक्तीचा आनंद घेतलेले अनुभव आहे म्हणतात. भक्ती मी स्वतः बघितले, त्या भगवंताने स्वतः भक्तीचा अनुभव घ्यावा, त्या भक्तीचं प्रेम प्राप्त करावा, सर्वस्व विसरून जाऊन भगवान सुद्धा त्या भक्तीच्या तालावर त्या भक्ती करता वेळ लागून असतो. आपण का करूने प्राप्त नुसतंच नाही, नामदेवाने भक्तीच्या जोरावर भगवंताच्या जागेवर नामदेव उभा आहे. सणदिवाळी का नामाला उदासी गेला ना, प्रसंग घडला होता, दिवाळीचा प्रसंग होता. मुवानाबाईने भल्या पाठी उठवले, उठा नामदेव महाराज. काय झालं, किती वाजता उठवले? आज 3 वाजता, 4 वाजता काकडाने. नाही म्हणजे आज दिवाळी. दिवाळी दिवाळी म्हणजे काय? नामदेवाने आपल्या आईने विचारलं प्रश्न, किती वय होतं तुला? 5-6 वर्षाचं वय असतं, 6 वर्षाचं वय. नामदेवाने विचारलं दिवाळी दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे आनंद आहे, प्रकाश साजरा करायचा, प्रकाश करायचा, सगळीकडं उत्साह करायचा, दिवे लावायचे, दीपमाळा लावायच्या, फटाके फोडायचे, नवीन कपडे घालायचं, अभ्यंग स्नान, मेवा मिठाई खायचं, शेव चकली चिवडा लाडू करंजी खाज्या नाही का सगळे केले पदार्थ काय ते आनंद मानायचा, उत्साह करायला दिवाळी म्हणतात. असं एवढा आनंद आहे. बरं, देवाला आनंद म्हणजे अनुभव म्हणजे तुला काय आवड आहे म्हणजे देवाला आणायचं नाही. आधी सगळा प्रसंग काढला होता, भगवंताला जीव घातलेला, दूध पिलेला, भक्तीच्या जोरावर घातलो. ही भक्ती जोरावर नामदेवाने केलं. आणि गोणाबाईला माहित होतं सगळं, आणि गोणाबाईला माहिती असल्या कारण घेऊन ये म्हणल्यावर देवळात नामदेवाला लगेच तडकली. आणि ताकडा व्हायचा होता, पुजारी यायचे होते, तोपर्यंत देवाला हाताला धरलं. देवा चला म्हणून हाती धरून ही देवासी सलामचे घरासी. दिवाळी एकदम जागलं. देवा देवा म्हणजे दिवाळी आमच्या घरी चला म्हणजे. आमच्या घरी दिवाळी म्हणजे नाही म्हणजे तुमच्याकडे रोजच दिवाळी म्हणजे. राजाला दिवाळी काय माहिती आहे? तुमच्याकडे रोजच दिवाळी म्हणजे. आमच्या घरी आज दिवाळी म्हणजे चला. आणि आमच्यावर तसं नाही, इथं काकडा करण्याकरता पुजारी येतील, सगळे लोक येतील. सगळे लोकांना तर मी जर नसतो तर विटेवर काय होईल म्हणजे ते काय मला माहित नाही म्हणजे. देवाला प्रश्न पडला, आता काय करणार? आमच्या हट्टी बघतो. देवा येणार आहे का नाही सांगा म्हणजे. तुम्ही नाही आला तर दिवाळी साजरी करणार नाही. भगवंताला कडक भाषेमध्ये बोलण्यात भगवंताला पेच पडणार. करायचं काय? नामदेवाला नाराज करावं, भक्ती प्राप्त होणार, जावं इथं पंचर होईल सगळं. म्हणजे आपण थोडी एकमेकाला समजून घेऊ म्हणजे. समजून घेऊ काय करायचं म्हणजे. तू माझ्या घेऊन मला, मी तुझ्या घरी जातो म्हणजे. आणि दिवाळीचा सगळा पाहुणचार घेतो, मग इकडे येतो. बरोबर ते चालते काय. देवाने नामदेवाला उभा केले विटेवर. नामदेवा नुसतं उभा राहायचं ना म्हणजे. मग हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलून हालायचं नाही, चालायचं नाही. कोणी काय करत, कोणी काय करत, कोणी पेडा मारतं, कोणी मुक्का मारतं, ते नाही काही बोलायचं नाही म्हणजे. कोणाशी पुजारी येतील, देवाच्या अंगावर पोशाख काढला, सगळा नामदेवाच्या अंगावर घातला, शाल तुमची पगडी काय असेल ते तुळशीचा कंठा सगळं घातलं, देवाला बघतो. नामदेव ठेवू आहे समजला सर्व साधनेला उदाहरण जगन हितपाय मंडन मंडना तरुण तुलसी माला कंजन कंजन सदैव रहस्य विठ्ठल चिंतनामी. नामदेव उभा किती वाजले भगवंताला सांगितलं जबाब देतो. आणि देवाने सांगितलं नामदेवा अरे मी काही नियम सांगतो काय तुम्ही घरी जावा म्हणल्या. आणि नामदेव आई पुजारी येतील, कापडा करतील, कपडे अंगावरचे काढतील, त्यानंतर तेल लावतील, उठणं लावतील, अभ्यंग स्नान होईल, केशर पाण्यात स्नान होईल, गरम पाण्यात स्नान होईल, त्याच्यानंतर दूध घालतील, दही घालतील. दूध दही घातल्यानंतर त्या ठिकाणी नवनीत शर्करा स्नान असतं म्हणजे लोण्याला साखर लावली जाते. ती साखर मुली मुखाला लावून जातात. काशीवर का खाऊ म्हणजे नाही नाही देवा तुम्ही जावा म्हणजे. भगवान घरी आले आणि भगवान घरी आल्याबरोबर गोणाबाई वाट बघत होते. गोणाबाई बाहेर देव एकटी झाले. देवाने विचार देवा नामदेव देव म्हणजे त्याला विठ्ठल उभा केले म्हणून. आणि मी इकडं
वारी वा देव म्हणजे वर्षासारखा सण, दिवाळीचा सण, निकुलते एक पोरग त्याला सोडायचं तुम्हाला भाऊ घालायचं हे शक्य नाही. आलं तर दोघांना मिळून नाव घालायचं म्हणजे दोघांना मिळून कपडे द्यायचे नवीन. फराळाचं दोघांना मिळून द्यायचं. जाऊन घेऊन आधी नाव द्यायचं. देव मला तेलही गेलं तुपही गेलं म्हणजे देवळात जावं ताकडा सुरू झाला असं म्हणले. आता मग गोडावेला घेतलं, दारू हाताला घेतलं का मी रोजच बघतो म्हणले, पण माझं स्वरूप मला दिसत नाही म्हणजे कधी रोजच ताकडा होतो म्हणजे देवळात मी कसा दिसतो मलाच माहित नाही म्हणजे. आज प्रत्यक्षात नामदेव विठ्ठल उभा राहिले, देवाच्या स्वरूपामध्ये उभा राहिले, देवाचा काकडा चालू आपण पाहावं नामदेव कशी दिसते म्हणून देव स्वतः आले. देव येता असताना भगवंताच्या काकडा पाहण्याकरता रोज महाद्वारापासून गरुड पारा हस्तलिखितमधला पाठ आहे. तुम्ही म्हणता ही पाठ आहे ती छापील जात्यातला पाठ वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. पण एक लक्षात ठेवायचं कीर्तनकार म्हणतील तोच पाठ म्हणायचा. आपलं तिथं दामटायचं नाही. का दामटायचं नाही सांगतो तुम्हाला. तुमचं जरी बरोबर असतं मागण्या विचार काय प्रश्न विचारायचा, पण कीर्तनामध्ये दामटायचं नाही. आपण थोडं छाती ठेवतो आणि कीर्तनकार जे म्हणतील त्याच्या मागे मागे चुकलं असं केलं असं परत कीर्तनानंतर शांत झालेली कार्य महाराज हे प्रमाण असं नाही असं होतं हे कसं काय तुम्ही म्हणला दाखवा मला असं म्हणता येतं. आत्ताच आपलं दाखवायचं नाही कुठलं सुद्धा. महाद्वारापासून गरुड पारापर्यंत हस्तलिखितमध्ये पाठ असलेला सरोवराची मांदी उभे जोडोनी हात. तुम्ही दाटीतल्या दाटीतनं रस्ता काढत पुढे आले पाहिलं भगवंताच्या जागेवर सुद्धा नामदेव उभा राहिले. काकडा चावले. देवाला वाटलं काय स्वरूप आहे म्हणजे माझ्यापेक्षाही माझे भक्त कशी दिसतात. ते केला देवा समाधान जेव्हा पाहता वाटे आनंद वाटला. गोडावेला बघ म्हणली तू पोरगो नामदेवाकडे कोणाकडे बघितलं मग म्हणले देवा चला देवघरात आली. चंदन पाठी पैसे दिले गोनाईने उठणे गेले दामुशी गेली आणि पदरमात्याचा कडवा बाळनंदाचा कुसिला हाती घेऊन पंचायती उद्रासी नदी मोवाळती. भगवंताला घरी आणलं पाठावर बसवलं लावलं ते लावलेलं आहे. भगवंताला स्नान घातलेले कपडे दिले तो 16
भगवंताचा रावळामध्ये चाललेला नामदेवाच्या अंगावरचे कपडे काढले, काकडा झाल्यानंतर अभ्यंग स्नान झालं, दही दूध घातलं. आणि ते दही दूध घातल्यानंतर नामदेव विसरून गेले सगळं, कारण रोज एकच माहित होत. पहाटे उठायचं, स्वतःचा पिळा घ्यायचा, चंद्रभागेला जायचं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा तेने सदा चित्तात समाधान. एकच माहिती होतं, चंद्रभागेला स्नान करायचं आणि देवळामध्ये काकड्याला यायचं. आणि दही काय, दूध काय, अभ्यंग स्नान, केशर पाणी, कस्तुरीचं पाणी सगळं बघितल्याबरोबर भगवंताची माझ्या बाबू म्हणली षोडशोपचार पूजा, 16 प्रकार पूजा असतात. आणि ती पूजा बघितल्या देवाची माझ्या पण होती. आणि ती लोणी लावली साखर गोड असं लागलं, आतल्या चुरू 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 आणि खायला दिली. आणि नामदेवाने ती लोणी खाल्लेलं पुजारी बघितलं, अरे देव लोणी खायला, देव लोणी खायला, देव लोणी खायला. नीट पाहिलं आणि नीट बघितल्यानंतर नामदेव दिसले. वा म्हणजे काय आमचं भाग्य आहे म्हणे. तुका म्हणे संत सेवा, आमच्या संत सेवा घडली देवाच्या जागेवर. नामदेव प्रत्यक्ष तुम्हाला त्यांची सेवा माझ्या हातून घडावी, अजून काय भाग्य पाहिजे म्हणजे. आणि तीच प्रथा आजपर्यंत चालू आहे. नरक चतुर्दशीला नामदेव मंदिराच्या त्या ठिकाणी भगवान स्वतः येतात आणि रावळामध्ये भगवंताच्या पहिला काकडा नामदेवाचा होतो, नंतर मग देवाचा काकडा, 2 काकडे आजही. अशी पद्धत आजच चालू. भगवंतांनी ज्या ठिकाणी भक्तीच्या जोरावर नामदेवाला आपल्या जागेवर उभा केलं, भगवंतांनी तो आनंद प्राप्त करून घेतला. भक्तीच्या जोरावर ज्ञानोबाला वाटू लागले की आपण का भक्ती प्राप्त करू नये, ती भक्ती आपणही केली पाहिजे प्राप्त. आणि ती भक्ती प्राप्त करण्याकरता मग ज्ञानोबाला वाटले आपण आता केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाला स्वतः आळ देऊन पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी पाहू लागले. नामदेवाच्या घरी आले. नामा हरिम शेवटी घर चंद्रभागे काठी नाही का, तिथं नामदेव मंदिर आहे. आता तिथं घर झोपडी टेकडी होती पहिली. त्या टेकडीवर झोपडी पाडल्यानंतर टेकडीमध्ये नामदेव होते. नामदेव पुढं ज्ञानोबा आल्या पाहिल्याबरोबर श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंड. नामयाची भेटी ज्ञानदेवारे लोटांगण घातले. नामदेवी ज्ञानोबाला लोटांगण घातले. पडे दंड काठी देह भरता सरे लोटी. संतांना बघितल्याबरोबर ज्ञानोबाला पाहिल्याबरोबर एखादी काठी जशी समांतर पडते जमिनीला पाडल्यावर असतात तशी आपला देह त्यांच्या चरणावर एकदम लोटून दिला गेलो. साष्टांग पडली. त्या ठिकाणी नामदेवाने केला. नामदेवाला उचलून घेतलं. देवणी आलिंगन तिच्या पडी घरी पूजिले आदरे. नामदेवाला उठवलं, आलिंगन दिलं. म्हणा काय आलिंगनाचं महत्व असं म्हणा. आलिंगन संताची दिव्य धारी माझी काया, मस्तक हे पाया वरी त्याच्या ठेविता. नामदेवाला आलिंगन दिलं कडकडून. आणि नामदेव आलिंगन ज्ञानोबाला स्वतः बसवलेला आहे. ज्ञानोबाने यथाविधी पूजा केली. पूजिले आदरे यथाविधी. पूजा वगैरे झाली. ज्ञानोबाचं दर्शन केलं. दर्शन झाल्यानंतर मग विचार, माऊली कोणीकडे आला म्हणजे तुम्ही? वारी नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारचं काही कार्यक्रम नाही, कुठलाही कारण नसताना पंढरपुरामध्ये अचानक कसं काय? मग ज्ञानोबाने आपल्याला सांगितलं, देवा अरे तुझी संगत प्राप्त व्हावी, त्या संगतीतून मला त्या भक्तीचा आनंद प्राप्त व्हावा. म्हणून माझ्या मनामध्ये असं आहे, भूतळीची तीर्थे पाहावया नयनी. त्या भूतळावर जेवढे तीर्थ आहे त्या तीर्थाचं तीर्थयात्रा करावी, तुझे संगती नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे. देहाचं सार्थक करण्याकरता ती भक्ती प्राप्त करून घ्यावी. आणि ती भक्ती एकदा प्राप्त झाली की मग या मला देहाचं सार्थक आहे, संसाराचं सार्थक होईल. त्या भूतळीचं किती जरी आपण ज्ञानी असलो, पंडित असलो, काही जरी असलो तरी सुद्धा देव तीर्थ भजन न संटीचे तीर्थयात्रा, देवदर्शन, तीर्थदर्शन हे झालं पाहिजे आपल्याकडे. म्हणून त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. तीर्थयात्रा किती तीर्थ आहे? तू 3.5 कोटी तीर्थ सांगितलं जवळ. जेवढे काही तीर्थ असतील त्या तीर्थाला आपण दर्शन करावं, त्यांचं स्नान करावं. त्या निमित्तानं तुझी संगत मला आपोआप लाभत, त्या संगतीतून मला काहीतरी लाभ होईल. म्हणून माझ्या मनातली एवढी इच्छा आहे
पूर्वी इच्छा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करते या आमच्याकरता तुला मी नेण्याकरता आलो माझ्यावर चल नामदेव आव असून ज्ञानोबाकडे पाहिला म्हणून ज्ञानोबाला म्हणतात ज्ञानोबा तुम्ही म्हणताय तुमचा अधिकार पाहिला तर तीर्थे दया ढाळा तीर्थे दया ढाळा तुमचा अधिकार पाहिलं तर त्या तीर्थांनी तुमच्याकडे यावं सगळ्या तीर्थांनी तुमच्या पायाचं तीर्थवंदन करावं तुमच्या पायाचं तीर्थप्राशन करावं पुनीत व्हावं म्हणजे पुण्यवान व्हावं अशी तुमची योग्यता असताना तुम्ही काय म्हणताय म्हणजे तीर्थयात्रा करण्याची भाषा तुम्ही करताय ज्ञानोबाई म्हणजे ते सगळं खरं असेल पण माझ्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता माझ्याकडे यावं लागलं नामदेवाला वाटलं आपण या ज्ञानोबाबरोबर तीर्थयात्रा करण्याकरता गेलो तर पंढरपूर पहिल्यांदा सोडावं लागलं नुसतं पंढरपूर सोडावं लागणार नाही मग देवाचं दर्शन होणार नाही जलवारीचं स्नान होणार नाही भगवंताला रोज देवीची वारे लागतात भाग्य प्राप्त होणार नाही देव कीर्तनामध्ये आपल्या नाचणार नाही सर्व दृश्य नामदेवाला दिसायला नामदेव म्हणाले देवानी मला आतापर्यंत सांभाळले देवानी मला आतापर्यंत सांभाळलं असल्यामुळं म्हणून देवा भगवंताने जर मला आज्ञा दिली ज्ञानोबाला म्हणतात पाळलो पोशिलो जन्मी दयाचा केलो काया वाचा नित्यसी नामा म्हणे स्वामी विठोबाची तुझा आज्ञानी तुझा निर्त्याची ज्ञानोबाला म्हणतात आतापर्यंत त्यांनी मला सांभाळलेलं आहे त्यांनी जर सोडलं तुमच्यावर अवश्य येतो नामदेवला फक्त खात्री होती की भगवान मला काही सोडणार नाही आणि ज्ञानोबा म्हणजे ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही ज्ञानदेव म्हणजे काय सर्व कुंडली स्वामी आले चतुरा म्हणजे तू हुशार आहेस काय हरकत नाही देवाची परवानगी काढायची ना येतो म्हणजे चल ज्ञानोबा आणि नामदेवचा हात धरला दोघंही सद्गुरु कुंडली स्वामी जवळ आले चरणाशी लागला भगवंताच्या चरण मस्तक ठेवलं ज्ञानोबाला पाहण्यास देवाचं आश्चर्य वाटलं ज्ञानोबा माऊली कुणीकडे आला
वारी नाही काय नाही. ज्ञानोबाने सगळ्या म्हणीचा आणि भाव सांगितले ज्ञानदेव आपल्या मनाचा सगळा भाव सांगितले. नामदेवावर तीर्थयात्रा करायची आहे, नुसती तीर्थयात्रा करायची नाही. मग त्या तीर्थयात्रा करत असताना त्याची संगत मला प्राप्त होईल म्हणून करतोय. नवे नवे त्या भक्ती सुखाचा आनंद प्राप्त करण्याकरता नामदेवाची मला संगत पाहिजे म्हणून मी तुझ्याकडे आलो. म्हणजे ज्ञानोबाला बघून देवही हसले. देव असून ज्ञानोबाला म्हणतात, ज्ञानोबा अप्रत्यक्ष तुमचा अधिकार पाहिला तर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर नाही का, अप्रत्यक्ष तुम्ही परब्रह्माचे अवतार आहे. आणि अवतार असून नुसतं नाही. नामदेव जसं म्हणलं की सगळ्या तीर्थांनी तुमच्याकडे यावं, आंघोळ करून पवित्र व्हावं, तसे ज्ञानोबाला देव म्हणले. सगळ्या तीर्थांनी तुमच्याकडे यावं. ज्ञानोबाला तुम्ही तीर्थयात्रा करायची भाषा करताय. ज्ञानोबाने सांगितलं नामदेवाच्या संगतीचं सुख घ्यावं आणि त्या संगतीचं सुख करता भक्ती करता आणि भक्ती प्राप्त करण्याकरता मला संगत पाहिजे. मग देवाला अभिमान वाटतं. मग नामदेवाकडे पाहिलं. नामदेवाला म्हणतात, नामदेवा अरे जन्माला जर यायचं असेल, जन्म घ्यायचा असेल, ऐसे भाग्य जेनी सर्वश्रे साधावे तरी जन्म यावे विष्णुदासा. अरे असं भाग्य पाहिजे की ज्ञानोबासारख्या विसंग असणारे महात्मे कोणाची संगत न करणारे. ज्ञानोबाने पुढे संगत कीर्ती गावापर्यंत कोणाची नाही. पण ज्ञानोबासारखे विसंग असणारे महात्मे पण त्यांनी सुद्धा तुझी संगत प्राप्त करून घ्यावी. असे जीवनामध्ये आपल्या सर्वोत्तम भाग्य आहे. म्हणजे ऐसे भाग्य जेनी सर्वश्रेष्ठ साधावे तरी जन्म यावे विष्णुदासा. म्हणजे काय अर्थ. मग ज्ञानोबाला पाहिलं. ज्ञानोबाला सांगतात, माऊली नामदेवाला मी तुमच्याबरोबर पाठवतो म्हणे, नाही असं नाही, मी तुमच्याबरोबर पाठवतो म्हणे. पण नामदेवाला जर पाहिलं तर कसे आरुष सापडे नामे माझे, आरुष सापडे नामे माझे, मनसा भावे माई माझे तुझे जाता. हातात घेतला. नामदेवाचा हात हातात घेतला. मग नामयाचा हात धरून श्रीपती देतसे हाती. ज्ञानदेवा ज्ञानोबाच्या हातात हात दिला. कडकडून सांगितलं, बजावून सांगितलं, ज्ञानोबा माऊली माझा जीव माझा प्राण तुम्हाला मी देतोय. आयुष सावळे नामे माझे मार्गी मागे पुढे सांभाळणे. का काही माहिती नाही बरं. मारा पाऊस काही माहिती नाही आहे. कसं चालावं माहिती नाही. वाटेमध्ये ऊन आहे, वारा आहे, जंगलात वाट आहे आणि तीर्थयात्रा करायची होती. मला आता सारखी नव्हती. बसनी करायचं नव्हतं महाराष्ट्राला. 700 वर्षानंतर काळ जवळ 700 वर्षाखाली जर तीर्थयात्रा करायची म्हणली तर पहिली म्हण होती, ताट तांब्या तगाडी मनकर ठेवायची. आपल्या डोक्यात घालावं लागत होतं. म्हणजे आपल्या डोक्यावर व्हायची वजन तीर्थयात्रा करायची. घरात आपण म्हणजे पत्र ठेवून जावं लागलं तीर्थयात्रा करण्याचं. आवड होतं ना. आता सोपं झालं. पहिली तीर्थयात्रा आवड होती. आणि आम्हाला सांगितलं, बाई बजावून सांगितलं, माऊली वाटेत हाल भूक जाणारी जीची का मदयाची चिंता थोडं वाटे. मला खूप काळजी म्हणजे कारण माझा प्राण तुम्हाला मी तुमच्या हातामध्ये सोपवतोय. म्हणजे ज्ञानोबाने वचन देतो, काही काळजी करू नका म्हणजे देवा, काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. सर्वस्व ती जबाबदारी मी घेतो म्हणजे. आणि मी जबाबदारी घेतो म्हणजे मग ज्ञानोबाकडे पाहून नामदेवाचा हात हातामध्ये गेला. मग नामदेवाचा हात धरून संपती देतसे हाती ज्ञानदेवा. मग सांगितलं जावा गावी जावे स्वप्तीचे यावे शीघ्रवर जा म्हणजे लवकर जावा. हळूहळू चाला, हळूहळू चाला. चालायची नाही सवय. अशी नामदेवाला चालायची सवय नाही बरं. सावकाश जावा म्हणजे. सावकाश जावा म्हणजे बजावर सांगितलं. कोण गेला सोडलं.
दोघांकडे पाहत राहिलं. निवड आली मान ज्ञानोबर आहे, नामदेव आहे. तीर्थयात्रा करत असताना त्या तीर्थयात्रेमध्ये प्रसंगामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नामदेवाला प्रश्न विचार. 9 प्रकारचे प्रश्न. नमन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, निरीक्षण म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, 9 प्रकारचे जवळजवळ प्रश्न वाचले. म्हणून तीर्थयात्रा प्रसंग आहे नामदेवाच्या गाथ्यामध्ये. तीर्थयात्रा मुळात वाचा, ते तुम्हाला सगळ्यांना कळून देईल. 9 प्रकारचे प्रश्न विचारले. ते 9 प्रकारचे प्रश्न विचारत असताना त्याही मध्ये नामदेवांनी सांगितलं, ज्ञानोबा म्हणजे असं झालं म्हणजे सूर्य बाहेर पडला, म्हणजे सूर्य आणि सूर्य फिरायला बाहेर पडला, त्याने हातामध्ये कंदील घेतला. शोभलं असं कधी होतं का म्हणजे जगात? तसं झालं म्हणजे तुम्ही स्वतः ज्ञानाचे सागर असणारे. कारण ज्ञानोबराचं वर्णन करत असताना जाणारे महाराष्ट्र म्हणतात विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागर असणारे, विवेकाचे सागर असणारे, ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबा आहे. असे ज्ञानोबा सुद्धा नामदेवाला भक्तीविषयी प्रश्न विचारतात. आणि त्या भक्तीविषयी प्रश्न विचारता सांग ज्ञानोबाला सुद्धा त्या भक्ती, कारण त्या भक्ती करताच ज्ञानोबाने संगत केली होती. त्या भक्तीची आवड असते कारण ती भक्ती प्राप्त करण्याकरता ज्ञानोबाने संगत केली. आकाश त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितले, प्रश्न उत्तर त्यांनी दिले. करत असताना येत असताना परत, कारण सगळी चिंता भगवंताला होती. आणि ज्ञानोबाला तीर्थयात्रा करून अरे तीर्थयात्रा करून आल्यानंतर जीवलगा भेटला. ज्ञानोबाला नामदेवाने आले आणि ज्ञानोबाने भगवंताला कडकडून मिठी मारली. नामदेवाने कडकडून मिठी मारली. देवाकडे पाहिलं. देवाने विचारलं, देवा अज्ञानाचा भाग होता माझे म्हणी म्हणून हिंडवले दारोदारी. त्या देशोदेशी मला तुम्ही हिंडवलं का? तीर्थयात्रेच्या निमित्ताने काहीतरी माझं पाप आडवं म्हणून अज्ञानाचा भाग, काहीतरी अज्ञान असत म्हणून त्या चरणापासून मला वेगळं करण्यात आलं. मला जावं लागलं बाजूला. आता नाही बरं, त्याच्या पुढे पंढरी कधी सोडणार नाही. ज्ञानोबाकडे पाहत असताना नामदेवाच्या मुखाकडे पाहत असताना आम्ही अनुभूती धरली. मस्तकावर हात भगवंताची डोळे घेऊन आले, हृदय घेऊन आलेलं सदगतीत कंठाने नामदेवाकडे पाहता, देवा अरे मी तुला आता कधी सोडणार आहे? जी अवस्था तुझी होती ना तीच अवस्था माझी इथं होती. पाहे पद्म्यातली रोज पद्मात पिसायचं, मोकळं पुन्हा जायचं. नंतर आधीचा सगळ्याला विचारायचं काय अवस्था होती महाराज देवाची. मला रोज कर्मच नव्हतं नामदेवा. तुझं वाटी उदासी ही पंढरी. अरे तुझ्या तू नसल्या कारणानं ही पंढरीत मला उदास वाटत होती.
सेवकांनी सांगितलं. मग नामदेवाच्या लोकांना मस्तकांना हात फिरवला, हात फिरवाळा आणि नामदेवाला म्हणतात, नामदेवा तीर्थयात्रा करून आले, काय पाहिलं, कुठल्या कुठल्या देवाला गेलता, मग विचारतो नाही आपण सांगतो सुद्धा, आम्ही बघितलं, आम्ही ते बघितलं. तर देवाने विचार काय पाहिलं, देवाला नामदेव म्हणतात, देवा त्या ते म्हणतात देव लादे माझे म्हणून नाही का, हे दुःख दारू कवना सांगू अति देव देव करण्याकरता मला लाज वाटू लागली. म्हणजे का पटावली कट नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन, आणि कोणाच्या हात गटीवर नाही, कोणाचे पाय गटीवर नाही, कोणाचं काय कोणाचं काय त्याचे म्हणतात देव. शंका वाटली मला की देवच आहेत का म्हणून, कारण नामदेवाला स्वरूप पाहायचं कुठलं होतं, एकच माहित होतं, सुंदर तेजा उभे विटेवरील कर्कटावरील ठेवण्या. नामदेव म्हणतात हे माझं मस्तक तुझ्या विटेवर असणाऱ्या पायाशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी माझं मस्तक आतापर्यंत ठेवलं नाही, ठेवलं नाही. मी जर मस्तक ठेवलं तर ते म्या ठेविले मस्तक, आमचं मस्तक कुठं वापर कुठं ठेवलं जाईल, ते ठेविले मस्तक आहे कुठं तुकापणे विले वरीजी पावले ते म्या ठेविले मस्तकी. त्या पावलावरच आमचं मस्तक टेकलं. अन्यथा इथं कुठल्याही ठिकाणी कुठल्याही देवाच्या पायापाशी आमचं मस्तक त्या ठिकाणी आम्ही ठेवू शकणार नाही, ठेवणार नाही. नामदेवाने सगळं उत्तर नाम देवाला गेलं. देव म्हणतात नामदेव असते, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. आता भेटलाय ना, आता दर्शन झालंय ना, मग तीर्थयात्रा करून आलायस, मग तीर्थयात्रा करून आल्यानंतर काही करायचं असतं म्हणजे विधी. कुठला विधी, मामद कोणाकडून मामद मामद हो म्हणजे मामद करावं लागतं. मामद करायचं म्हणजे मावत बोलायचं नसतं, खरं सांगायचं नसतं मी तीर्थयात्रा करून आलो, मी हे पाहिलं, मी ते केलं, असं केलं तसं केलं, सांगायचं नसतं. पण देव स्वतः सांगतायत, नामदेवा मामद झालं का, रुक्मिणी माता हसू लागली. रुक्मिणी माताकडे देव पाहतात, देव म्हणतात का ग रुक्मिणी का हसतेस, देवा म्हणजे करता करविता कोण याचा, तुम्ही नामदेवाला सांगता म्हणजे मामद घालायला ते काय करणार आहे का, म्हणजे महाग प्रसंग आठवला म्हणजे द्वादशीला कोणी प्रातः काळी अक्षता कांचुळी नाही का घेऊन आला, म्हणजे द्वादशीला त्यापाशी जागर झाला, सकाळ सकाळ आपल्या हातामध्ये घेऊन आला, तुमच्या हातावर घेऊन म्हणता आवजी दाताला विनंती अवतारा तुम्ही आम्ही घरा भोजनासी देवाला म्हणतो, देवा देवाला घरी या म्हणजे आमच्या आम्ही सहज तिथे उभा होते, तुम्ही सहज म्हणजे नामदेवाला नामदेवा अरे देवाला एकट्याला सांगितलं तुम्ही देवाला आम्ही संज्ञा म्हणजे तुम्हाला नाही तुमच्याकडे यायचंच आहे, म्हणजे फक्त देवाला आमंत्रण दिले, म्हणजे तुम्हाला स्पेशल आमंत्रण द्यायचं म्हणजे तुम्ही यावे घरा भोजनासी. रुक्माबाई माते सामुग्री सांगा ते चालवावे. रुक्मिणी कशी आधी रुक्मिणी माताला म्हणतात, अहो तुमचा नवरा जेव्हा येणार आहे म्हणजे जगतपिता असणारा ब्रह्मांड नायक परमात्मा असणारा तुमची घरी असणारे मालक असणारे ते जेव्हा येणार आहे, मग तुमच्या मार्गाची काय आवड निवड, त्यांना गोड आंबट तिखट तुरट कसं आवडत असं काय माहित, म्हणजे मला जसं आवडत त्याप्रमाणे त्यांना काय आवडतं ते सामुग्री घेऊन सामुग्री चालवा ते सांगा ते नाही का, सामुग्री स्वतः घेऊन या आणि सगळं करा. नामदेवाला विचारलं म्हणजे नामदेवा आणि मी जर सगळी सामुग्री आणली, मी जर स्वयंपाक केला, तुम्ही काय करणार, मी सुगंध उदक भरणे सुगंधी सडा समार्जन हे माझे करणे, सडा समार्जन करी उदक होई नदीचं चंद्रभागेचं निर्मळ असणारं पाणी मी माझ्या हातानं घर काढून ठेवले, सारून काढून म्हणजे सगळं घर माझं काम आहे. शेष पत्रावळी गाडी उष्टावळी नाही का, शेष पत्रावळी तुझं जेवण झाल्यानंतर मी पत्रावळी काढी तुझी उष्टावळीच काढी, आणि मग नामावणी देवा तुमचे तुम्ही जेवा प्रसाद हा ठेवा
सेवकाशी नामदेव विठ्ठल रुक्मिणी माता सांगतात देवाला याची प्रसंग जर पाहिला तर द्वादशीला मला स्वतःला बोलवलं म्हणले तुम्ही म्हणताय मामदेवा 4 वारकरी बोलवा 4 वैष्णव बोलवा पंढरपुरातील काय आता सगळे ब्राह्मण समाज त्यांना बोलवा म्हणून तुम्ही सांगताय म्हणजे कोण करणार म्हणले सगळं देवाला ठीक आहे म्हणजे मी करतो मग भगवंताने स्वतः अनंत नाम घेतले ठेवले अनंत नाम घेऊन ब्राह्मणाचं स्वरूप धारण केले भगवंताने पगडी घातली पितांबर त्याला घरघरीचा दासाकीने अंगात घातली बिटवाळी आहे सुंदर वर्णन केलं त्या भगवान स्वतः सगळ्या वैष्णवांची मांदिवाळी घेऊन चोखामेळा बनका काटीकर पुढे तुकोबारा आहे बनका महाराज काटीकर पुढे होते देवडी निघाली महाराज सगळ्याच्या शेवटी नामयाचे पाठी चालली शिराज दागावयार चरणची नामदेवाच्या पाठीमागे उभं राहिले नामदेवाच्या पाठीमागे मग प्रत्येकाच्या घरी जावं प्रत्येकाच्या घरी आमंत्रण द्यावं आपल्या नामदेवांनी ज्ञानोबाने तीर्थयात्रा केली बघा यावर उद्या जेवायला नामदेवाने सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं मग ते आले ठरल्याप्रमाणे त्या महाद्वारामध्ये काय शोभा होती महाद्वारामध्ये विश्वपरमाला सांगून स्वतः भगवंतानी मंडप द्यायला लावला मंडप दिलाय मोत्याची धार्मिक आहे सोन्याची झुंबक आहे अनेक प्रकारचा नवरत्नाची दिवे त्या ठिकाणी लावली सगळा 16 नामदेव्या करता केरळ नामदेव्या करता करता आम्हाला सगळ्या पंक्ती बसल्या सगळं झालं पंक्ती झाल्यानंतर सगळ्या अक्षदा नंतर अक्षदा जे काय होते नामदेवाच्या मस्तकावर घालायला लावल्या नामदेव्या करता भगवंताने सर्व काही केलं सगळं पंक्ती उठल्यानंतर सगळ्या सत्तांच्या पंक्ती बसल्यानंतर नामदेव्या करता भगवंता करता स्वतः रुक्मिणी मातेने ताट वाढलेले ताट वाढून आणलं ताट वाढून आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला स्वतः नामदेव हात म्हणला देवा ये नामदेवा इकडे भगवंताने आपल्या जवळ करून घेतलं नामदेवाला बसवलं शेजारी आपल्या नामदेवाच्या शेजारी बसून आपल्या हातात घास नामदेवाच्या मुखात घातला आणि नामदेवाच्या मुखात घालून नामदेवाच्या मस्तकावर हात धरला नामदेवाला म्हणता नामदेवा अरे मी कोणालाही न प्राप्त होणार पण तुझ्या करता हे सगळं केलं तुझ्या करता मी करतोय तू कोणालाही प्राप्त न होणारा परमात्मा तुला प्राप्त झालो कैसा नामदेवा म्हणतो देवा हे सगळं एवढं तू केलं का नाही म्हणले फुकट केलं नाही म्हणले मग अरे आम्ही जी भक्ती तुला केली त्या भक्तीच्या योगाने आम्ही जी भक्ती प्राप्त करून की भक्ती केली आहे आणि त्या भक्तीच्या योगानं तू आम्हाला प्राप्त झाला म्हणून नामदेवा अभंगाच्या पहिल्या चरणाचा होता जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली रोपार कुमार प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊन चक्रपाणी ठेविल्या पुढे जर मी जगणे नामदेवाच्या मस्तकावर हात फिरवत हानवटे धरत नामदेवाला विचारला देवा सांग असा प्राप्त झालो तुला नामदेवाने उत्तर दिलं देवाने विचारल्यानंतर देवा फुकट प्राप्त झालं नाही पण का आम्हाला ती भक्ती आम्हाला करावी लागली आणि ती भक्ती केल्यानंतर मग ती भक्ती आम्ही प्राप्त केली एका युगात नाही एका जन्मात नाही मग जन्मजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा जन्मजन्मांतर आपल्या भक्ती प्राप्त केली त्या भक्तीच्या योगाने तू आम्हाला प्राप्त झाला बरोबर नामदेव काय पाहिजे सांग तुला मग मी प्रसन्न आहे म्हणजे देवा मला काही नको म्हणजे मग भक्ती प्रेम सुख
देवणी चक्रपाणी देवी आपले चरणी जन्मजन्मी त्या भक्तीचं सुख प्राप्त करण्याकरता तीच भक्ती आम्हाला जन्मजन्मांतरामध्ये द्यावी आणि त्या भक्तीने तुझ्या चरणाजवळ जेणेकरून आम्हाला राहता येईल असं त्या भक्तीमुळे आम्हाला तुझी भक्तीच घडावी आणि तुझ्या भक्तीशिवाय आम्हाला दुसरं दिसत काही नको म्हणून आम्हाला हात जोडून सांगतात देवा तुला वाटत आम्ही ती भक्ती करतो त्या भक्तीच्या मोबदल्यात तुला काहीतरी लागतं तसं नाही बरं नामामुळे आम्ही पायिक पुकाचे आम्ही कसे धारक नामाचे तुझे देवा तुझ्या नामचिंतनाशिवाय आम्ही दुसरं तसं काही करत नाही आम्ही नामाचे धारक मेनो प्रकार आणि नामाचे धारक नामाचे धारक असल्याकारण देवा आम्हाला दुसरं तसं काही नको भक्ती प्रेम सुंदर देवणी चक्रपाणी ठेवी आपले चरणी देवजन्मी ज्ञानेश्वर भक्ती प्रेम सुखदेवनी चक्रपाणी देवी आपले चरणी जन्मजन्मी नामामुळे आम्ही पायिक पुकाचे धारक नामाचे तुझे देवा भक्ती प्रेम सुखदेवनी चक्रपाणी देवी आपले चरणी जन्मजन्मी भक्ती आपल्या आयुष्यामध्ये भक्त असणारे मान संत असणारे प्रल्हाद महाराज ज्ञानोबा तुकोबाराय त्यांच्या भजनाचे जगत मांडले जातात भगवान स्वतःचे भजन करत होते त्या भजन ऐकल्यानंतर त्या ठिकाणी प्रल्हाद महाराजांनी प्रत्येकाला सांगितले ते भगवान सुद्धा ते भजन करतात ते भजन प्रल्हाद महाराजांनी केलं भक्तीचा ओम अखंड भक्ती त्यांच्या जीवनामध्ये होती तीच भक्ती ते जन्मजन्मांतरामध्ये प्राप्त करून भक्ती प्रेम सुख भगवंताजवळ तेच मागणं त्यांनी केलं भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी देवी आपले चरणी जन्मजन्मी नामदेव जना नामदेव Hare
Deus,
Jai